तैजापुर्यामन्यदा शुल्बसूत्रं व्याख्यातारं वावदूकं जयन्तं राज्ञो विद्वान् यज्ञनारायणेज्या शीलोत्तंसस्तं ननंदाति मात्रम्। अन्यदा आणखीन एकदा तैजापुरी नगरीमध्ये शुल्बसूत्रांचे व्याख्यातारम व्याख्यान करणाऱ्या वावदूकम वाचाळ अशा जयंतम जिंकणाऱ्या त्या व्यंकटनाथाचार्यांना राज्ञः राजाच्या विद्वान यज्ञनारायणशील यज्ञनारायण दीक्षित असे ज्यांचे नाव आहे किंवा यज्ञादी कर्तव्यांमध्ये ज्यांची दीक्षा आहे, ज्यांचे अतिशय ज्ञान आहे अशा उत्तंसः म्हणजे श्रेष्ठ त्या यज्ञनारायण दीक्षितांना अतिमात्रम अतिशय ननंद आनंदित झाले। एकदा तंजावर राजाच्या आग्रहावरून श्री सुधींद्रतीर्थ आपले शिष्य व्यंकटनाथाचार्य व इतर शिष्यांसह तंजावर नगरीमध्ये गेले होते। तेथे राजसभेमध्ये शुल्बसूत्रांवरती एक व्याख्यान करत होते। या वाचाळ व्याख्यानकारांच्या व्याख्यानामध्ये अनेक चुका होत्या। व्यंकटनाथाचार्यांनी त्या व्याख्यात्यांबरोबर वाद करून त्या चुका सुधारून उलगडून सांगितल्या आणि शुल्बसूत्रांचा खरा अर्थ सांगितला। त्याच सभेमध्ये यज्ञांमध्ये अतिशय पारंगत असे विद्वान यज्ञनारायण दीक्षितही उपस्थित होते। व्यंकटनाथाचार्यांचे ज्ञान, त्यांची सूत्रे सांगण्याची पद्धत आणि त्यांचे वादकौशल्य हे सर्व पाहून यज्ञनारायण दीक्षितांना अतिशय आनंद झाला।